मागे लागले, इनाम दो इनाम दो. आणि 1 लाख 1.5 दमडेची पोरगी नाही ती, 1 लाख कोण देणार तिच्यासाठी? आणि तसंही तिला कोणीही विचारणार नाहीये. हो ना. हो, पण जाहिरात तर तुम्हीच दिली होती ना. जाहिरात मीच दिली होती, पण ती उपहासानं सगळा माझा राग बाहेर काढला त्यातनं. काका, मला हे काही आवडून नाही राहिलं. असं का बोलतेस ग? मग तो जे तुझ्याशी वागला ते कौतुकास्पद होतं का ग? आम्ही त्याचा बदला घेतला असं समजलीस तरी चालेल. अहो काका, समोरच्याने गाय मारली म्हणून काय कोणी वासरू मारते का? नाही ना. चांगल्या वाईटाचा विचार आपण तरी करायला पाहिजे ना. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी नातलग आहे. सगळ्या जगासमोर तिचा असा अपमान करायचा मला तरी बरोबर नाही वाटून राहील. अगं हो, पण त्यांनी हा विचार केला का? तूही कुणाची तरी मुलगी आहेस, कुणाची तरी आई आहेस, आणि त्या गुरुनाथचीच लग्नाची बायको आहेस, पण त्याला काही आहे का त्याचं? तू इथे राहतेस एकटी आणि तो त्या मुलीबरोबर मजा मारतोय. अशा लोकांची ना असंच वागलं पाहिजे. राधिका, तू खूप सहन करतेस. तुझ्या जागी दुसरी एखादी बाई असती ना तर झिंजा उपटून घराबाहेर काढली असती तिला. हो ना. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुझा स्वभाव खूप वेगळा आहे. तू सगळ्या गोष्टी समंजसपणाने विचारपूर्वक करतेस आणि सांभाळतेस. पण माणसाचा खरा स्वभाव कधीही बदलत नाही. तू सहन करत राहशील आणि गुरुनाथला कधीतरी उपरती होईल असा जर तुझा समज असेल तर ते शक्य नाहीये. भाऊजी, एक शंका आहे म्हणून विचारते. समजा त्यांना कळलं की ही जाहिरात आपणच दिली आहे तर काय होईल? कळणं शक्य नाही. मी तशी व्यवस्थाच केली आहे. आता आपण फक्त फजिती बघायची आणि यानंतर फजिती कशी होत राहील हे तुम्ही बघायचं. हो ना. आता फक्त ती घराच्या बाहेर कधी पडते याच्यावर लक्ष ठेवूया. आपण काही बोलायचं नाही, उगाच संशय नको यायला त्यांना. पण यांना वठणीवर आणायचं हे मात्र नक्की. चल बच्चा, मी त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसला जाऊन येतो. म्हणजे कळेल तरी ही जाहिरात दिली कोणी. हो, आणि कळलं की मला लगेच कळव. हो नक्की. बाय द वे, ते ऑफिस कुठे आहे? वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. का ग? परफेक्ट. प्लीज मला ड्रॉप कर ना, मला पार्लरला जायचंय. अगं तुझं पार्लर अपोजिट डिरेक्शनला आहे, तिथे जाईपर्यंत वेळ नाही का जाणार? कर ना काहीतरी प्लीज. बच्चा, हे महत्वाचं काम आहे यार, खूप वेळ जाईल तुला सोडेपर्यंत. एक काम कर ना, तू कॅब कर ना सरळ. कॅब नाही नको. प्लीज, मी हवं तर लवकर येतो घरी, मग आपण बाहेर जाऊया. ओके ओके. चल, मी तुला कॅब पर्यंत सोडतो. थांब, मी पर्स घेऊन येते. जा लवकर ये, आणि किल्ली पण घे. हो. चल चल चल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.